क्रेडिट घेण्यावरून ना प्रत्येक क्षेत्रात सध्या वाद चालू आहेत. आता आमच्याकडे बघा, एवढे छान सगळेजण वाजवतात, किती छान. तुषार किती छान वाजवतो, पण सगळा कॅमेरा बाबूवर. हे सगळे बडवत बसले आणि बाबू कधी स्टार झाला कुणाला कळलंच नाही ना. तर आम्ही सुद्धा चित्रपटात काम करतो, आम्हाला सुद्धा क्रेडिट मिळालं पाहिजे म्हणून काही प्राणी भांडतायत आणि ते आता या मंचावरती येणार आहेत. बघूयात ते प्राणी कोण आहेत आणि त्यांना न्याय मिळणार आहे का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्नेहलता तावडे आणि अतुल तोडणकर. कोंबडी पाळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. ओ कोंबडी पाळाली तंगडी धरून लंगडी घालायला लागली. कक 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 कक. आज अखिल भारतीय प्राणी मंडळासाठी माझी निवड होणार आहे अध्यक्षपदी. म्हणून मी आज खूप 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 खुश आहे. मी इथे निवडणुकीला उभा राहायला आलोय. साप आहे मी, साप. आणि साधा सुद्धा नाही, बाप साप आहे मी, साप. साप खोटं बोलतोय तू. अरे तुला धड तुझ्या स्वतःच्या पायांवर उभं राहता येत नाही आणि तू निवडणुकीला काय उभं राहणार. एक कोंबडे चोंबडेपणा करू नको. एक गाणं काय हिट झालं तुला पंख फुटले काय, हवेत उडायला लागलीस. माझ्याकडे बघ, इतकी वर्ष हिट सिनेमे दिले आहेत मी, म्हणून अजून डाऊन टू अर्थ आहे. पण त्याला काय अर्थ आहे. अरे इतकी वर्ष नुसता रांगतोयस तरी अजून रांगेत उभा राहणार आहेस. हो, सिनियर नट आहे मी. करिअरची पुंगी वाजली म्हणून काय झालं, निवडणुकीला मी फणा काढून उभा राहणार. जी बात मध्ये घे तोंडी कुठला. तू निवडणुकीला का उभा राहणार आहेस. कारण निवडणुकीला बसता येत नाही ना. काय अरे असं नसतं रे. सॉरी सॉरी. बेरी अगं मी निवडणुकीला उभा राहणार, जिंकणार आणि त्याच्यानंतर बसणार. कारण निवडणुकीला उभं राहणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी काट टाकून बजावणारच. कारण मी बऱ्याच सिनेमात काम केलेलं आहे. तू फक्त सिनेमात काम केलंयस, पण मी टॉप ब्रँडच्या जाहिराती केल्या आहेत. जाहिरातींचं मला सांगू नकोस, मी सुद्धा जाहिराती केली आहेत कोबरा बरोबर. कोबरा कोण ब्रा हा. मिलिंद सोमन, कोकणस्थ ब्राह्मण आहे ना तो. तो सुद्धा कोबरा, मी सुद्धा कोबरा. केली जाहिरात. अजगराचा रोल होता माझा. कोर्ट केस चालू आहे, तो सुटला ना. पण 5 वर्ष अश्लील नाग म्हणून मी बॅन होतो. तेव्हा मला कळलं नंगे से खुदा भी डरता है. अरे तुमच्या वेळी कॉम्पिटिशन नव्हतं, पण आमच्या वेळी मोरांची मोनोपोली असायची. प्रत्येक ठिकाणी मोरांनाच वन्स मोर मिळायचा. चांदी के डाल पर सोने का मोर, सोने का मोर, काम जब काम करे नीचे का मोर. चांदी के डाल पर सोने का मोर, सोने का मोर, काम जब काम करे नीचे का मोर. पिऊन टाक. पिऊन टाक. पिऊन टाक काय. अरे म्हणजे बाजूला चावतील ते. नाचता नाचता मी मोराला पावशेर पाजली. पाजली. हो पाजली आणि तो तर्राट होऊन नाचायला लागला ना, पिसारा फुलवून. नाचला नाचला नाचला, थकलं थकलं आणि पडला. मग काय, मला त्याचा मालक म्हणाला, अरे मॅडम डरो नाही, पण मोर का रोज का नाटक आहे. अरे मग फिल्म कशी पूर्ण केली. मी होती ना त्यांच्या समोर. त्यांनी मलाच मोर म्हणून उभं केलं. त्याची पिसं खोवली आणि डान्स सुरू झाला. कुठला. मोर नाचे, मोर नाचे, मोर नाचे मोर, हे डम 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 नाचे मोर, हे डम 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 नाचे मोर, हे खप 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 नाचे मोर, हे खप 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 खप. चाऊ 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 चाऊ. सोडू सोडू याला, सोडू सोडू. मुख्यात टाकू का फोडून मोर आणि कॉक. अरे मी इतकी नाचले मोरासारखी की सगळी पिसं उडाली. मस्त मस्त. मस्त नाही स्वस्त. अरे नाचली मोरासारखी, पण पेमेंट कोंबडीचं. तुला कोंबडीचं तरी पेमेंट मिळालं ग. मी पेमेंटसाठी अजून बोलतोय. काय बोलतोय. काय सांगू तुला. 4 वर्षापूर्वी वहिनी साहेब मध्ये मी काम केलं होतं, मेन रोल नागाचा. त्याचा चेक परवा आलाय. चौकशी केल्यानंतर मला कळलं त्यांना भाग्यलक्ष्मी मध्ये पण मी काम करायला हवाय म्हणून. अरे मग कर ना त्यांनी. वेडी आहेस का.
डेली सोपला सकाळी 7च्या शिफ्टला जाताना मी नागासारखा जातो आणि 11 वाजता पॅकअप झाल्यानंतर गांडुळासारखं घरी येतो. काही खाऊ नको खाऊ नको खाऊ नको. खाऊ आहे का मी? नाग आहे तुला खाऊन टाकेल. एक तर पेमेंटचे सगळे वांदे झालेत सगळे. हो ना. अरे हो ना. तर रेणुकाताईंच्या फिल्म मधला तो टफी तो भेटला होता. हा 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 तोच. त्याला पेमेंट मिळालं नाही म्हणून तो प्रोड्युसर कडे गेला. तो प्रोड्युसर पण म्हणाला हम आपके है कौन. खून बरी मांग मधली मगर भेटली होती मला पवईला. फ्लॅट घेतलाय. फ्लॅट कसला? पवईच्या तलावात बिचारी खितपत पडली. अजून पेमेंटच्या आशेवर आहे. आव असून अशी असते. रस्त्यावरून जाताना प्रत्येकाला म्हणते दे दो मगर प्यार से. या सगळ्या प्राण्यांमध्ये ना ते अस्वल आहे ना अस्वल ते करेक्ट प्रोफेशनल निघालंय. कसं काय? फू बाई फू मध्ये नाव बदलून काम करताय कोणालाच कळत नाही अजून. कोण कोण? कुशल बद्रिके. अरे म्हणजे आपल्या वाट्याला काहीच आलं नाही. खोटं बोलू नकोस. 10% फ्लॅट मिळवलास ना तू इव्हेंट मध्ये नाचून. अरे ते काय घर आहे का? माडाच्या झाडाखाली खुराड दिलं कळच्या खुराडामध्ये अंग कुडकुड माझं माडाच्या झाडाखाली. हे पोरी हे नायक रडू नको रडू नको. रडू नको काय? अरे घराला इतकी भूक आहेत कापड बदलता पण येत नाही. सगळं दिसतं. काय सांगते? माझं सुद्धा स्वप्न होत 2-3 बिळांचं वार होणार. बेडका सोबत खायला उंदीर मिळणार. ऐसा सुंदर स्वप्न मेरा टूट गया. काय सांगू तुला 1 फूट बाय 1 फूटच्या बिळामध्ये आम्ही 10-12 नाग असे नूडल सारखे राहतो. पाऊस पडला की नूडल बुलबुलीत. बीळ सगळं बुलबुलीत. यांचे वांदे होतात. यांचे वांदे होतात. लहान येत नाही ना पोहता येत नाही ना. बिळं बदलावी लागतात ना. पण या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये दुसरं बीड सुद्धा मिळत नाही. परवा एका बिळामध्ये घुसलो होतो. त्या बिळामधूनच 4-5 माणसं बाहेर आली. मला म्हणाले आज खाली काहीतरी प्रोजेक्ट चालू आहे. ऐसा रे क्यों करता रे तुम लोग हम लोग के साथ. रडू नकोस. आपणच स्वतःला सावरायचंय. आता आपण एकमेकांबरोबर भांडायचं नाही. आपण एकमेकांसाठी भांडायचं. चालेल. सुपाऱ्या घ्यायच्या. सेलिब्रिटी व्हायचं. उद्घाटन करायचं. तू देशील मला साथ? अगं तुझी साथ असेल ना तर मी कुठल्याही चालीवर डोलायला तयार आहे. घेऊन सिनेमात आमचा केलाय मोकाट. नाचवलं आम्हाला नाचवलं फुकट. आता नाही आम्ही येणार. आम्हाला व्हायचं आहे सेलिब्रिटी. वाजवणार आज आम्ही पन्नासची मोठी शिटी. अरे कोंबडी पळाली ना ग बरोबर राडा घालायला लागली. अरे कोंबडी पळाली ना ग बरोबर राडा घालायला लागली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या प्राण्यांसाठी. बघूया प्राणी कसे वाटलेत आपल्या परीक्षकांना. रेणुकाताई ह्या ऍक्ट मध्ये बरंच काही असं होतं जे पहिल्यांदा पाहिलंय. त्यामुळे त्या ओरिजिनॅलिटीसाठी पण टाळ्या. व्हेरी गुड. कीप इट अप. वा. निर्मिताई बिचाऱ्या प्राण्यांची जे सिनेमामध्ये काम करते त्यांची दुःख तुम्ही अगदी योग्य प्रकारे मांडलीत. पण खूप मजा आली. खूप एन्जॉय केला आम्ही. आणि मला खरंच खूप कौतुक वाटते की ह्या वेशभूषेचं तुमच्या एकदा वेशभूषेसाठी खूप जोरात टाळ्या होऊन जाईल. आणि पुढच्या सगळ्या ऍक्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. वा. बघूयात मायबाप प्रेक्षक परीक्षक काय म्हणतायत या प्राण्यांची. किती गुण? 10 दिले आहेत त्यांनी. वा क्या बात है. रेणुकाताई अभिनयासाठी आणि अर्थात 1 एक्स्ट्रा पॉइंट वेशभूषेसाठी. 9 गुण दिलेले आहेत. तुमच्या सगळ्या तुमच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.